Hi guys. Hi guys, welcome back to my channel. Wheels on Tour. It's been 4 years. I have not done any videos for YouTube. खूप बिझी होतो. बऱ्याच गोष्टी लाईफमध्ये घडल्या आहेत, चांगल्या घडल्या आहेत. आणि टुडे इज 3rd of January 2026 आणि मी आज परत यूट्यूब चालू करतो आहे फॉर सम रिझन. आणि देर आर लॉट ऑफ थिंग्स येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला कळेलच. मे बी थोडा आवाजाचा प्रॉब्लेम असेल आत्ता. आय मीन ट्रॅफिक. मला घरी व्हिडिओ स्टार्ट नव्हतं करायचं, कारण घरात बसून व्हिडिओ स्टार्ट केलं तर तो एक मूड येत नाही, म्हणून मी आज बाहेर येऊन डिरेक्टली बोलतो आहे. सो आत्ता मी नाशिकमध्ये करंटली. आजचा हा प्लॅन असा आहे की मी एका फ्रेंडच्या स्टुडिओला चाललो आहे. सो ही इज अ टॅटू आर्टिस्ट इन नाशिक. त्याचं नाव आहे अमय फराटे. आणि मी त्याच्याकडे चाललो आहे कारण की मला माझ्या 3 टॅटूज आहेत ॲक्च्युली बॉडीवरती. ते कवरअप करायचे, तर स्लोली ते कवरअप करणार आहे. तर आज एक फर्स्ट सिटिंग घ्यायचा प्रयत्न करू, एक टॅटू कवरअप करायचा प्रयत्न करू. तर तिकडे गेल्यावरती व्हिडिओ चालू करतो. आणि बऱ्याच लोकांना हे होतं की मी ॲक्सिसवर फिरायचो आधी. माझ्याकडे ॲक्सिस 125 होती. तर तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, ते पण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये कळेलच तुम्हाला. तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि येस थोडंसं मोटिवेशन द्या मला पण थोडं नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी. मी आलो आहे आत्ता माझ्या फ्रेंडच्या इथे. अमयचं टॅटू स्टुडिओ आहे इथे. टॅटू स्टुडिओचं नाव आहे इंक बाय आम्ही. तर हे निर्मला कॉन्व्हेंटच्या साईडला येतं. खूप भारी बनवलं आहे त्यांनी. आणि लास्ट 12 इयर्सपासून तो नाशिकमध्ये काम करतो. मोर दॅन 2000 और 5000 टॅटूज त्यांनी केलेले आहेत. तर ॲक्च्युली त्याचं वरती आहे स्टुडिओ. मी डिरेक्टली स्टुडिओवरच चाललो आहे. खाली बरंच त्यांचं काम चालू असतं. तर त्या सगळ्या गोष्टी म्हणजे मेकअप अँड एव्हरीथिंग. सो ह्याचं वरती एक हे स्टुडिओ त्यांनी बनवलं आहे. आय गेस यांनी काहीतरी ठेवलं इथे. सो दिस इज द स्टुडिओ विच ही इज हॅविंग. आणि मोर दॅन आय गेस 5000 टॅटूज त्यांनी बनवलेत नाशिकमध्ये. फर्स्ट तर माझ्याच बॉडीवर बनवलेलं. थोडं मी हे तुम्हाला दाखवतो स्टुडिओ त्याचं कसं आहे. मे बी अजून तो इंटिरियर आणि ते करतो आहे सगळं. आणि ही सेटिंग विथ द क्लायंट बोलतो आहे जरा. तर त्याचं बोलणं झाल्यानंतर मग मी भेटतो त्याला. आणि हाय अमय. बरेच वर्षांनी भेटतो आपण. 7-8 वर्ष झाले. हां, मी टॅटू करतोय ऑलमोस्ट आता 15 वर्ष झालेत नाशिकमध्ये. स्टार्टेड फ्रॉम लेट्स सी आवर एरिया. पहिलं टॅटू तर माझंच केलं होतं त्यांनी. ट्रेनिंग पिरियडमध्ये होतं. तेव्हा ट्रेनिंग पिरियडमध्ये होतं. आता तर कवरअप करायला आलो आहे मी त्याच्याकडे. कवरअप करायचे बरेचसे टॅटू केले आहेत, पण आता एक करून सगळे कवरअप करायचे. मी त्यांना तेच कालांतराने बरेचसे टॅटू जुने होतं. तर मी त्यांना तेच सांगत होतो सगळ्यांना व्ह्युअर्सला की कवरअप करायचे. आता बरेच टॅटू आहेत बॉडीवरती. जरा चुका केलेल्या आधी त्या सगळ्या मिटवायच्या आहेत आता. सर्वांकडनंच होतात. सो येस, ॲड्रेस सांग तुझा याचा स्टुडिओचा. असा आहे की शांतिनिकेतन कॉलनी, गंगापूर रोड, बिहाइंड आकाशवाणी टॉवर, नाशिक. असा एक शॉर्ट ॲड्रेस आहे. ते लवकर होरायझनपासून जर आपण सरळ जरी आलो, एक सर्कल लागतो, सर्कलपासून परत सरळ येऊन राईट साईडला शॉर्ट डिस्टन्स आहे. अँड यू विल फाइंड द प्लेस. सो इफ यू वॉन्ट टू बुक एन अपॉइंटमेंट तर 966-5177-411 इज द नंबर यू कॅन कॉल. मला एक विचारायचं होतं तुला की तू हाताने स्टेन्सिल का बनवतो, म्हणजे व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? हाताने स्टेन्सिल बनवायचं रिझन असं आहे की आपल्या हाताला जे वळण असतं ते कालांतराने फेड नको व्हायला. तर पहिले तर इझी होतं, पण आता बरेचसे प्रिंटर्स असे आलेत मार्केटमध्ये ज्याच्याने एकदम इझिली सगळ्या डिटेल्स कॅप्चर होतात. पण काय होतं, कधी कधी त्या ज्या प्रिंट्स आलेल्या असतात स्टेन्सिलच्या
ते टॅटू करतानाच्या टाईमची जी प्रोसिजर असते त्या टाईमला ते वाईप होऊन जातं आणि ते पूर्ण वाईप झाल्यानंतर मग जे आजकालचे म्हणजे जे प्रिंटर्स यूज करतात ते आर्टिस्ट ते कन्फ्यूज होऊ शकतात किंवा आपण असं म्हणू शकतो की जर ते वाईप झालं तर तिथून पुढे काय. मग त्यासाठी हे वळण खूप महत्त्वाचं असतं की आपली जी युनिक आयडियाज आहेत ते आपण जसं पेपरवर घेतो तसंच आता हाताने जेव्हा मी स्टेन्सिल बनवतोय तर मी तेच स्किनवरती फ्री हँड करू शकतो. आम्ही त्याला एक फ्री हँड असं म्हणतो की डायरेक्टली स्किनवर ड्रॉ करून आपली आयडियाज तिथे टाकू शकतो आपण डायरेक्टली स्किनवरती. म्हणून अजून पण मी ते हाताने स्टेन्सिल बनवतो. नो डाऊट माझ्याकडे सर्व प्रकारचे प्रिंटर्स आहेत, पण मला असं वाटतं की ट्रॅडिशनल वे इज द बेस्ट फॉर टॅटूइंग. कारण हे पण कुठेतरी ही आपलं ट्रेडिशन जिवंत ठेवलं पाहिजे की नाही, टॅटू जिथून सुरू झालं होतं ते एकदमच ऑटोमेशन नको व्हायला पाहिजे. हाताने पण आपण ते थोडंसं ठेवायला पाहिजे. त्याच्याने तो टच येतो की इट इज हँडमेड. नॉट ओनली द डिझाईन, नॉट ओनली द टॅटू, बट द स्टेन्सिल ऑल्सो. तर स्टेन्सिल आता रेडी झालेलं आहे आणि अमय लवकर जरा माझ्या हातावरती ते स्टेन्सिल लावू आपण आणि करायला जाऊ इकडे. तर पूर्ण सेफ्टी आणि ग्लव्ज आणि ते सगळं वापरतो, नवीन निडल आणि ते सगळंच नवीनच वापरतो तो. तर ॲक्च्युली हे आता इथे कवरअप आहे, इथे पण टॅटू वाढलं आहे गाईज. असं गाईज बोलायला आता मला खूप सवय लागणार आहे. काय म्हणलं, तोंड बांधतोय का माझं? तोंड बांधणार तो माझं, कारण की ते आवाज येतो ना दुखल्यावरती, त्याच्यासाठी. की आता हे काय निडल, ही नवीन निडल आहे काय, पूर्ण पेटी पॅक वापरतो का. सो गाईज, टॅटू इज डन फायनली. तुम्ही व्हिडिओ बघितलंच असेल. खूप मस्त काम केलं आहे अमयने. आणि अमय, थँक्यू सो मच. Yes, bro. मस्त काम केलं. कवर अप इज गुड, व्हेरी गुड. Is done. And guys, if you want, I'm gonna put this up. So if you follow my Instagram handle and like the post, so I'm gonna give you 30% off. So whoever wants to get 30% off, you can come around. And the offer is still 15th of the January 2026. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. चांगला वाटला असेल तर थोडंसं कमेंट करा, शेअर करा आणि नक्की विजिट करा. जर नाशिकमध्ये तुम्हाला टॅटू काढायचं आहे, कोणाला कवरअप करायचं आहे किंवा नवीन काहीतरी करायचं आहे, टॅटू रिमूव्हिंग पण करतो, बऱ्याच गोष्टी करतो तो, पिअर्सिंग अँड एव्हरीथिंग. तर लेझर ट्रीटमेंट असेल, काय असेल, तर तुम्ही नक्की विजिट करा त्याच्याकडे. आणि ब्लॉग जर आवडला असेल तर डू सबस्क्राईब आणि भेटूया. बऱ्याच गोष्टी करायच्यात आता येणाऱ्या काळामध्ये. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. सी यू नेक्स्ट टाईम. पीस आउट.